नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे पोलीस हे आकाशला सोडायला आलेले असतात. रागिनीने स्टेटमेंट दिल्यामुळे आकाशची निर्दोष सुटका होत असते. हवालदार येतात आणि आकाश जिथे लॉकअपमध्ये ठेवलेला असतो त्याचं टाळं उघडतात आणि आकाश हा समोर बघत असतो. समोर भूमी आणि राजा काका उभे असतात. त्याच वेळेला आकाश हा तिथून बाहेर येतो आणि समोर बघितल्यावर आता इथे आकाश म्हणतो की भूमी काय झालं, मला कसं सोडलं गेलं. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की राजा काका, ह्या सगळ्यात काय घडलंय हे आकाशला सांगितलं पाहिजे. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की काय झालंय, तुम्ही दोघांनी माझी जामिनावर सुटका केली आहे का? परंतु तुम्ही हे सगळी प्रोसिजर होऊ द्यायची होती ना. हे जे सगळं काही घडलंय त्यामध्ये मी थोडासा दोषी आहे, हे मला मान्य आहे ना. त्यावेळेला मग आता आकाशला भूमी म्हणते की आकाश, तू शांत हो. हे सगळं स्टेटमेंट केलं आहे ते आम्ही केलेलं नाही आहे. आम्ही तुझी सुटका केलेली नाही. आकाश म्हणतो की म्हणजे म्हणजे नक्की काय झालं भूमी, मला प्लीज सांगशील का? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, अरे रागिनी आत्याने स्टेटमेंट दिलेलं आहे. अभिजित मेलाय यामध्ये तुझी काही चूक नाही असं त्यांनी सांगितलं आहे आणि पोलिसांना तसं स्टेटमेंट त्यांनीच दिले आणि म्हणूनच तुला निर्दोष सोडायला त्यांनी सांगितलं आहे. तुझं याच्यामध्ये काहीही नाही आहे असं त्यांनी पोलिसांना समजावून सांगितलं. त्यामुळे पोलिसांना हे सगळं पटलं आणि पोलिसांनी तुला सोडलं आहे. इतकंच आहे हे सगळं, असं भूमी त्याला सांगते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की पण रागिनी आत्याने हे सगळं सांगितलं, कुठे आहे ती आता? असं म्हणून आता आकाश हा तिला शोधायला जातो. त्याच वेळेला आता राजा काका भूमीला म्हणतो की चल आपण दोघं बघूया नेमकं तिथे काय चाललं आहे ते. त्याच वेळेला आता राजा काका आणि भूमी दोघंजणही ज्या स्टेटमेंट पोलिसांनी लिहून घेतलेली असते त्या पोलिसाकडे येतात आणि म्हणतात की रागिनी पटवर्धन कुठे? तेव्हा मग आता त्यांनी स्टेटमेंट दिली आणि त्या निघून गेल्या असं पोलीस सांगतात. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की काय, रागिनी आत्या निघून गेली? तेव्हा मग ते सांगतात की हो, आत्ताच त्यांनी स्टेटमेंट दिली आणि त्या तिथून निघून गेल्यात. आकाशला लक्षात येतं की रागिनी आत्या काही न बोलता निघून गेली आहे. याचा अर्थ तिची भेट घेतली पाहिजे. आकाश आणि भूमी दोघेही आता गाडीतून निघतात आणि त्यानंतर मग आता इथे भूमी ही आकाशला म्हणत असते की आकाश, हे बघ, तू काही केलेलं नाही आहेस रे. तू प्लीज स्वतःच्या मनाला हे सगळं लावून घेऊ नकोस. तू कालही पोलिसांसमोर सगळं कबूल केलंस, परंतु सत्य हेच आहे की तू काहीही केलेलं नाही आहेस. उगीचच तू स्वतःवर हे सगळं ओढवून घेऊ नकोस. मला इतकंच म्हणायचं आहे की तुला गिल्टी वाटण्याची काहीच गरज नाही आहे, कारण तू काहीही केलेलं नाही आहेस या सगळ्यामध्ये. तू निर्दोष आहेस आकाश, असं इथे आता ती म्हणत असते आणि म्हणूनच म्हणते की आकाश, तू प्लीज या सगळ्यामध्ये स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. शांत हो. मला कळतं आहे सध्या तुझ्या मनाची अवस्था काय, कारण हा जो काही सगळा प्रकार घडला तो तुझ्या डोळ्यांच्या समोर घडला आहे म्हणून तुला असं वाटत असेल, परंतु तू काहीही केलेलं नाही आहेस. हे सगळं अभिजितच्या आताताईपणामुळे झालं आहे, म्हणून तुला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही आहे. आणि हे सगळं रागिनी आत्याला माहीत असणार, तिला हे पटलं असणार, म्हणूनच तिने तुझ्या विरोधात साक्ष दिलेली नाही आहे. उलट तू सुटावंस यासाठीच त्यांनी मदत केली आहे ना. मग त्यांनीही हे सगळं केलं आहे तुझा जेन्युइनपणा बघून. म्हणून प्लीज तू दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस, असं आता ती म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आता येतो आणि त्याच वेळेला समोर एक मुलगा बसलेला असतो आणि त्या समोर मुलाला तो विचारतो की अरे बाळा, ऐक ना, रागिनी पटवर्धन कुठे राहते तुला माहिती आहे का? त्याच वेळेला मग आता इथे तो म्हणतो की हो हो माहिती आहे. आणि मग तो आता त्या दिशेने दाखवतो आणि मग आकाश आता जायला लागलेला असतो. आता भूमी आकाशला थांबवते आणि म्हणते की आकाश, अरे आपल्याला तिकडे जाण्याची खरंच गरज आहे का आत्याच्या इथे? तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, गरज आहे. कारण तुला माहिती आहे, काही झालं असलं तरीही रागिनी आत्याने तिचा मुलगा गमावला आहे. हे दुःख खरंच खूप मोठं असणार आहे तिच्यासाठी आणि त्या दुःखातच तिने मला सावरलं आहे, म्हणजेच मला जेलमधून बाहेर काढलं आहे. आणि जर एखादी असली असती किंवा आत्या जशी होती तशी असली असती तर तिने काय केलं असतं, तिने मला अडकवलं असतं या सगळ्यामध्ये. परंतु तिने मला या सगळ्यातून सही सलामत बाहेर सोडलं आहे. म्हणूनच एकदा का होईना मला तिला विचारणं हे माझं कर्तव्य बनतं. म्हणूनच मला बघितलं पाहिजे तिला जाऊन. तिचं दुःख खूप मोठं आहे, असं म्हणून आकाश म्हणतो की चल. पुढे आकाश चालत असतो. भूमी मनातच म्हणते की आकाश, मला त्या बाईविषयी काहीही खरं वाटत नाही. कारण कितीही काही झालं, कितीही काही घडलं तरीही तिच्या साधेपणावर आणि तिच्या सरळ वागण्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही आहे. माणसाचं कसं होतं ना, एकदा की दुधाने गरम लागलं की ताक देखील कोणी फुंकून पितं. म्हणूनच माझं तसं तिच्या बाबतीत चालतं. परंतु मला बघितलं पाहिजे, घाई करून आकाशबरोबर राहिलं पाहिजे, असं म्हणून भूमी आता त्याच्या मागे जाते. आणि त्याचबरोबर आता आकाश हा त्या दरवाजाजवळ येतो आणि मग तो एक माणूस कुलूप लावत असतो. आकाश म्हणतो की काय झालं, इथे रागिनी पटवर्धन राहतात ना?
तेव्हा मग तो माणूस म्हणतो की हो, ॲक्च्युली काय झालं, रागिनी पटवर्धन इथे मला राहायचं नाही असं सांगून गेलेले आहेत आणि त्यांनी मला या सगळ्या घराचं जेवढं भाडं ऑनलाईन पे केलं आहे आणि म्हणूनच मी टाळं लावून निघालो आहे, असं म्हणून तो माणूस म्हणजेच घराचा मालक निघून जातो. आता आत्या काही आकाश आणि भूमीला भेटतच नाही. आत्या ऑलरेडी तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर इथे पौर्णिमा तिच्या बेडरूममध्ये एकटी रडत बसलेली असते. अभिजितच्या सगळ्या काही वस्तू असतात, त्या वस्तू किंवा बॅग अशा काही ती बेडवर पूर्णपणे पसरून ठेवते आणि त्यांच्याकडेच बघत राहिलेली असते आणि त्यांच्यावरच कुरबाळत अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि तिचे डोळे त्या वस्तूंकडे अगदी आशेने बघत असतात की अभिजित, या वस्तू माझ्याकडे आहेत म्हणजेच तुम्ही देखील माझ्याजवळ आहात, अशी फिलिंग तिला येत असते. आता पौर्णिमा ही अभिजितचे कपडे, जॅकेट सगळं काही जवळ घेते आणि जवळ घेऊन घेऊन त्याला सुगंध घेत ती आता रडत असते आणि अभिजितची तिला खूपच आठवण येत असते आणि सगळ्या गोष्टी आठवतात आणि सगळ्या घडलेल्या गोष्टी आठवतात. ते म्हणजे की तुम्ही तुमच्या जरा सासूसुनांची भांडणं आहेत जरा बाजूला ठेवाल का आणि प्लीज जरा भानावर याल का. आणि अभिजित आणि पौर्णिमाचं कसं थोडं लुटूपुटूचं भांडण असतं ते त्याला आठवतं. नंतर मग जेव्हा सण असतो म्हणजेच दिवाळीचा पाडवा असतो त्याच वेळेला ती त्याला ओवाळते आणि त्यानंतर मग अभिजितला ती गिफ्ट मागते. तेव्हा गिफ्ट विसरलो असं सांगणारा अभिजित पटकन तिच्या हातात गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे घ्या मॅडम तुमचं गिफ्ट. आता ती हे गिफ्ट बघून खूपच खुश झालेली असते. ते सगळं पौर्णिमाला आठवतं आणि त्याने तिला आता खूपच वाईट वाटत असतं आणि त्रास होत असतो. ती वस्तू घेऊन रडत असते आणि म्हणते की अभिजित प्लीज तुम्ही परत या ना, आम्हाला खरंच तुमची खूप आठवण येते, प्लीज या ना परत. अभिजित, तुमचं बोलणं आठवून मला खरंच खूप त्रास होतो आहे, प्लीज परत या ना, असं म्हणून आता ती बिचारी रडत असते. आता अभिजितची जी बॅग असते ती ऑफिसला घेऊन जात असतो. ती बॅग बघून देखील तिला खूपच असं इमोशनल व्हायला झालेलं असतं. तेवढ्यातच आता तिथे रूममध्ये मानसी येते आणि मानसी ते सगळं बघते आणि ते पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. अभिजितचं पाकीट, अभिजितचं जॅकेट आणि त्याचप्रमाणे त्याची बॅग सगळं काही घेऊन पौर्णिमा आता अगदी ढसाढसा रडत असते आणि ते पाहून इथे मनूलाही खूप वाईट वाटत असतं. मनू ते सगळं काही बघत असते आणि ते बघून तिला खूप त्रास होत असतो. ताईला ती म्हणते की ताई प्लीज शांत हो, परंतु ती काही आता शांत व्हायला तयार नसते. पौर्णिमाचा असा अवतार पाहून ती विचार करते की हिला जरा शांत केली पाहिजे. म्हणूनच आता ती म्हणते की पौर्णिमा हे घे, थोडं पाणी पिऊन घे. परंतु ती पाणी पिण्याच्याही स्थितीमध्ये नसते. ती म्हणते की नको आहे मला पाणी. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की काही नको आहे मला काहीच नको आहे, मला फक्त माझे अभि हवे आहेत. तेव्हा मग ती म्हणते की प्लीज शांत हो पुनू, प्लीज शांत हो. मला कळतं आहे तुझं दुःख खूप मोठं आहे, आभाळा एवढं आहे. परंतु खरंच ते मान्य करायला हवं आपण. आता कितीही काय झालं तरी त्यातून बाहेर आलंच पाहिजे ना. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की कशी बाहेर येऊ? तुला माहिती आहे म्हणसी, अगं आमचं लग्न असं अचानक घडलं होतं ना गं, म्हणजे अचानक योगायोगाने आमच्या दोघांचंही लग्न झालं. पण त्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांसोबत राहिलो. सहवासाने आमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं आणि कसं का होईना आमचे सूर जुळले गेले आणि आम्ही दोघं एकमेकांबरोबर खरंच खूप खुश आणि आनंदात होतो. परंतु या सगळ्या गोष्टी या खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. आम्ही एकमेकांसोबत असायचो, आमचे विचार जुळलेले होते. आम्ही चूक वागायचो की बरोबर वागायचो हे यावेळेला मला काहीच कळत नाही आणि तेव्हाही मला काही माहीत नव्हतं. परंतु एक कळत होतं की अभिजितचं आणि माझं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. परंतु या सगळ्या गोष्टी कशा घडल्या? असे अभिजित मला अचानक सोडून कसे निघून गेले? अभिजित प्लीज, ही पौर्णिमा नाही राहू शकत तुमच्याशिवाय, असं म्हणून ती पुन्हा एकदा रडायला लागलेली असते. तेव्हा मग आता मानसी म्हणते की हे बघ पौर्णिमा, मला कळतं आहे जे काही घडलं आहे ते तुझं दुःख खूप मोठं आहे. मी काही बोलेन त्याने त्याचं सांत्वन होण्यासारखं नाही, मला मान्य आहे. परंतु प्लीज या सगळ्या गोष्टीतून बाहेर हो. कोणीही काही केलेलं नाही आहे, हे फक्त अपघातामुळे झालं आहे. हा एक अपघात घडला आहे आणि नियतीने हे सगळं घडवलं आहे. त्याच्यामुळे नियतीच्या पुढे आपण तर जाऊ शकत नाही ना, असं ती तिला समजावते. पुन्नू तू शांत हो असं म्हणते. तेव्हा मग पौर्णिमा मात्र आणखी चवताळून उठते. पौर्णिमा म्हणते की हे बघ, हे काही आहे ना, ती नियती वगैरे काहीच नाही आहे आणि हे सगळं नियतीचा खेळ नाही आहे किंवा अभिजितमुळे हे सगळं काही झालेलं नाही आहे. हा अपघात फक्त आणि फक्त आकाशमुळे झाला आहे. आकाशने माझ्या नवऱ्याला उंचावरून ढकलून खाली दिले, त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे. म्हणून माझा आज नवरा माझ्याबरोबर नाही आहे, याचं दुःख मला सगळ्यात मोठं आहे, असं म्हणून ती रडत असते. परंतु माझा अभिजित मला आता कधी भेटणार नाही, त्यांचं दुःख हे खूप मोठं आहे, असं ती आता म्हणत असते. मानसी म्हणते की हो पौर्णिमा, मला तुझं दुःख कळतं आहे, जे काही आहे ते मला कळतं आहे. परंतु प्लीज तू शांत हो, प्लीज अशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की मी कसा स्वतःला त्रास करून घेऊ नको, या ज्या सगळ्या काही गोष्टी घडत आहेत
त्यावरून मी कधीही स्वतःला माफ करू शकणार नाही. हे जे काही घडतंय ना, ते फक्त आणि फक्त ते आकाशमुळे घडते. तो आकाश इथे असताच कामा नये. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या अभिजितला त्याने खाली ढकललंय ना, आता त्यालाही तसंच झालं पाहिजे. जसं मी एका दिवस माझ्या अभिजितच्या भेटीसाठी तरसणार आहे ना, तसंच भूमीचंही झालं पाहिजे. भूमी ही आकाशच्या भेटीसाठी तरसली पाहिजे. जशी मी डोळ्यात तेल घालून माझ्या अभिजितची वाट पाहिली ना, तसंच त्या भूमीनेही त्या आकाशच्या एका भेटीसाठी तरसायला पाहिजे. असं आता इथे ती त्या दोघांनाही शाप देत असते आणि शांत बसलेली असते. आता मानसी मनातच म्हणत असते की मी काय करू, मला खरंच कळत नाही. कारण हिला जर मी काही आता सांगायला गेले तर ही ऐकणार नाही, कारण ती तिच्या दुःखात आहे आणि समजवायला गेले तरी हिला काही समजणार नाही, असं मानसी म्हणून रडत असते. तेवढ्यातच तिथे आता नीलांबरी येते आणि नीलांबरी आल्याबरोबर इथे आता पौर्णिमाला सांगते की सगळेजण पुन्हा अंत्यसंस्कार करून आलेले आहेत आणि अंत्यसंस्कार केलेल्यांपैकी आकाशही एक आहे. आता हे ऐकल्यावर पौर्णिमाला धक्का बसतो आणि तिला चिडही येते. त्याच वेळेला सगळेजण आता इथे आलेले असतात. आकाश हा बाजूला बसलेला असतो आणि राजा काका आणि भूमीचे बाबा म्हणजेच माधवराव हे बसलेले असतात. त्याच वेळेला इथे आता माधवराव हे म्हणतात की इथे बसा तुम्ही, राजा काका इथे बसा, असं म्हणून त्यांना बाजूला बसायला सांगतात. आणि त्यानंतर मग आता इथे राजा काका अगदी गप्प बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातले पाणीही अगदी सुकून रडून रडून सुकलेले असते. सगळेजण अगदी खूप दुःखामध्ये असतात आणि काय बोलावं हे कोणाला काहीही कळत नसतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजा काका म्हणतो की काय झालं हे सगळं. माधवराव म्हणतात की राजा काका बोला बोला, व्यक्त व्हा, मनामध्ये काही ठेवू नका, याने तुम्हालाच खूप त्रास होईल. आता राजा काका म्हणतो की काय बोलू मी काय, खरंच मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. माझा मुलगा, माझा सगळ्यात मोठा मुलगा, ज्या मुलाने मला सगळ्यात अगोदर बाबा ही हाक मारली, ती हाक आत्तापर्यंत माझ्या मनात कायमच होती आणि आत्तापर्यंत माझ्या मनात ही गोष्ट अगदी फिरत होती. परंतु आता ही गोष्ट माझ्या मनातच राहणार, कारण ती कधीही ओठावरून कधीही मला ऐकू येणार नाही. हे सगळं राजा काका बोलत असतो. त्याच वेळेला मग आता माधवराव म्हणतात की हे बघा शांत व्हा, तुमचं दुःख मला कळतं आहे, परंतु प्लीज शांत व्हा, नियतीपुढे कोणाचंही काही चालत नाही. तेव्हा आजी म्हणते की अथर्व बाळा, सगळं काही व्यवस्थित तिकडे पार पडलं ना रे, अंत्यसंस्कार नीट झाला ना. त्याच वेळेला मग अथर्व म्हणतो की हो आजी, सगळं काही व्यवस्थित झालं, परंतु एक गोष्ट नक्की की बाबा ते काही मडकं घेऊन फिरत होते, त्यावेळेला त्यांना चक्कर येईल असं आम्हाला वाटत होतं काही क्षणासाठी, परंतु बाबांनी स्वतःला त्यावेळेला सावरलं आणि ते स्वतः शांत झाले आणि सगळा विधी व्यवस्थितपणे पार पाडला कसा बसा त्यांनी. असं म्हटल्यावर आता इथे राजा काकाला आणखीनच रडू यायला लागलं आणि तो काही शांत होत नसतो. मग आता इथे आजी म्हणते की राजा प्लीज तुम्ही शांत व्हा, कळतंय की तुम्हाला ह्या सगळ्याचा खूप त्रास झालेला असणार. खरंच काय केलं माझ्या मुलाने, माझ्या नातवाने तुमचा शहाणपणा घेतला असता तर खरंच खूप बरा झाला असता, परंतु त्याने आईचा आताताईपणा अगदी स्वभावामध्ये आणला. आईकडे डोळे झाकून त्याने विश्वास ठेवला होता, परंतु या विश्वासाचा विश्वासघात झाला. परंतु खूप भाबडा होता माझा अभिजित, असं म्हणून आजी खूप रडत असते. तेव्हा भूमी समजावते की आजी प्लीज शांत व्हा, प्लीज रडू नका. तेवढ्यातच समोरून इथून पौर्णिमा ही गच्चीवरून येत असते. तिच्या रूममधून ती खाली येत असताना आता हा माणूस इथे काय करतोय असं ती जोरात ओरडते. आणि त्याच वेळेला इथे आता आकाश आणि बाकीचे सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि ती खाली उतरते आणि जोरजोरात आकाशवर ओरडायला लागते. तू इथे काय करतोयस, तू जेलमधून बाहेर आलास कसा, तुला सोडलंच कसं, असं सगळं आता इथे ती त्याच्यावर ओरडत असते. त्याच वेळेला मग आता राजा काका हा गप्प बसलेला असतो, सगळेजण रडत असतात आणि मग आकाश हा काहीच बोलत नाही, तो गप्प उभा असतो आणि म्हणते की तू इथे काय करतोयस, तुला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तुला सोडलंच कोणी, तुझ्यावरचे आरोप मागे घेतलेच कोणी. तेव्हा मग मानसी धावत येते आणि म्हणते की अगं मनू प्लीज शांत हो, आम्हाला कळतं आहे तुझं दुःख आहे मोठं आहे, परंतु असा आताताईपणा करू नकोस, अगं स्वतःचं म्हणणं असं रागाच्या कंट्रोलच्या बाहेर घेऊन जाऊ नकोस, शांत हो, असं तिला ती समजवते. परंतु मनूचं ती काही ऐकायला तयार होत नाही. त्यानंतर मग आता इथे पौर्णिमा ही राजा काकाजवळ येते आणि राजा काकाला म्हणते की बाबा ह्याला पहिले जायला सांगा, ह्याला कोणी या घरामध्ये राहायला अधिकार दिला. तेव्हा आता इथे माधवराव येतात आणि म्हणतात की बाळा पौर्णिमा शांत हो, प्लीज शांत हो, असं कुठल्याही प्रकारचा रागाने निर्णय घेऊ नकोस. अगं हे जे काही घडलं आहे ते केवळ अपघाताने झालं आहे, याच्यामध्ये आकाशरावांची काही चूक नाही आहे गं बाळा, प्लीज तू शांत हो, असं ते तिला आता समजवतात. परंतु पौर्णिमा रडतच असते.
आणि म्हणते की बाबा हे सगळं काही अपघाताने झालेलं नाही, हे सगळं मुद्दाम घडवून आणलं गेलेलं आहे आणि हे सगळं केवळ या माणसामुळे, हे एका माणसामुळे ही सगळी गोष्ट घडली असं ती आता सांगत असते. परंतु मग आता माधवरावही म्हणतात की प्लीज तू शांत हो, तू खूप चिडलेली आहेस या सगळ्यात, तुला कळत नाही आहे की तू आता काय बोलते असते. आणि आता राजा काकाही म्हणतात की हे बघ पौर्णिमा शांत हो, या सगळ्या गोष्टीने काहीही निष्पन्न होणार नाही आहे. हे जे सगळं काही घडलं आहे तो निव्वळ एक अपघात होता. तू रागाच्या भरात उगीचच कोणालाही काही बोलू नकोस, आकाशची यामध्ये काही चूक नाही. परंतु पौर्णिमा मात्र काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, माझ्या नवऱ्याच्या या सगळ्या गोष्टीमागे फक्त आणि आकाशचा हात आहे. त्यानेच हे सगळं घडवून आणलं, त्याने माझ्या सासूला घराबाहेर काढलं, माझ्या नवऱ्याचा खून केला आहे त्याने, खुनी आहे हा खुनी, आणि अशा खुनी माणसाला आपण आपल्या घरात ठेवून घेता कामा नये. आणि त्याच्यासाठी आता या सगळ्या गोष्टी मी बाजूला करते, मला हा माणूस या घरामध्ये नको. आता ती राजा काकांजवळ येऊन म्हणते की बाबा तुम्हाला तरी हे कसं मान्य आहे हो, तुमचा मुलगा, तुमचा पुढचा मुलगा गेला आहे ना या मुलामुळे, आणि तरीही तुम्ही त्याला माफ करताय. प्लीज असं करू नका. आपल्या मुलाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला शांती मिळाली पाहिजे, त्याचं मन शांत झालं पाहिजे. तुम्ही त्याचे अंत्यसंस्कार करून आलात, परंतु ज्या व्यक्तीने त्याला मारलं त्याच व्यक्तीला तुम्ही घेऊन गेलात. नाही, त्याला फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे असं ती ओरडते. त्याच वेळेला मग आता इथे भूमीला मात्र संताप होतो. भूमी म्हणते की अगं पौर्णिमा काय बोलतेस तू हे, तुला तरी कळतंय का की तू काय करतेस ते. अगं या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्या लक्षातही येत नाही आहे की तू किती काय काय बोलतेस. अगं आकाशने या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे, तरी पण तू उगीचच त्याला दोष का देतेस. त्याने या सगळ्यामध्ये काय केले. अगं जे काही घडलं हा फक्त एक अपघात होता, ही गोष्ट प्लीज तू समजून घे. आकाशने काहीच केलेलं नाही आहे, उलट आकाश हा त्याला वाचवायला जात होता, परंतु अभिजितचा आताताईपणा हा त्याच्या जीवाशी भोवला आहे. त्याने आताताईपणा केला, आकाशला ढकलायला जाताना तो स्वतःच खाली जाऊन पडला. ही गोष्ट तुझ्या डोक्यात का जात नाही आहे. हे बघ पौर्णिमा, कळतंय मला तुझं जे काही दुःख आहे ते समजतंय मला, आणि आम्ही कितीही समजावलं तरीही हे दुःख पचण्यासारखं नाही आहे. या सगळ्यामधून तुला बाहेर पडणं हे खूप कठीण होणार आहे, हे दुःख तुला पचवता येणार नाही. परंतु प्लीज या गोष्टी तू समजून घे ना, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टीतून तुला बाहेर येता आलंच पाहिजे असं सगळं ती आता त्याला समजवत असते. आणि त्यानंतर मग आता इथे आकाश आणि बाकीचे सगळं गप्प उभे असतात आणि भूमी मात्र पौर्णिमाला समजावत असते की तू प्लीज या सगळ्या दुःखातून बाहेर ये. काही झालं तरीही हे दुःख खूप मोठं आहे, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासोबत, तू कशाला काळजी करतेस. या सगळ्या गोष्टीतून तुला बाहेर पडावंच लागेल आणि प्लीज आकाशला दोष देणं बंद कर, त्याने काहीही केलं नाही आहे. त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमाला मात्र हे काहीच सहन होत नसतं. पौर्णिमाच्या डोक्यातच काही जात नसतं की हे जे काही ती बोलते ते सगळं खोटं म्हणजे खरं आहे. तिला असंच वाटत असतं की फक्त आकाशला पाठीशी घालण्यासाठी हे सगळं ती बोलत आहे. परंतु पौर्णिमाच्या मनात मात्र वेगळंच असतं. ती या सगळ्या दुःखामध्ये खूप अडकलेली असते आणि या दुःखातून बाहेर येणं तिला कठीण झालेलं असतं. आणि राजा काका आपण समजावतात, परंतु कोणाच्याही बोलणं हे पौर्णिमाला समजत नसतं. ती तिच्या दुःखामध्येच असते. आणि भूमी सांगते की हे बघ या सगळ्या गोष्टीतून तू बाहेर ये. अभिजितने चुकीच्या गोष्टींची साथ दिली म्हणून आज त्याच्यावर ही वेळ आली, परंतु तू ही गोष्ट समजून घे. जितक्या लवकर तू हे सगळं डोक्यात घालून घेशील ना, तितक्या लवकर तुला हे सगळ्यातून लवकर बाहेर पडता येईल. म्हणूनच मी सांगते पौर्णिमा, प्लीज या गोष्टींचा असा त्रास करून घेऊ नकोस. अगं आकाशने काहीच नाही केलेलं आहे, आणि तुला माहिती आहे का, तू आता आकाशवर वारंवार आरोप लावत चालली आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे वगैरे सगळं काही तू आकाशला बोलतेस, परंतु या सगळ्यामध्ये आकाशची काहीही चूक नाही आहे. तुला माहिती आहे आकाशच्या बाजूने स्टेटमेंट कोणी दिलेली आहे, तुझ्या सासूने, अभिजितच्या आईने आकाशच्याबद्दल स्टेटमेंट दिलेली आहे की आकाशने काहीच केलेलं नाही, आकाश या सगळ्यात निर्दोष आहे आणि जे काही घडलं असेल ते माझ्या मुलाच्या आताताईपणामुळे घडलं असेल, अशी सगळी स्टेटमेंट ही रागिनी आत्याने स्वतः जाऊन पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तू असं काही चुकीचं बोलू नकोस. हे सगळं जे काही घडलं आहे ना ते फक्त एक अपघात म्हणून घडले अशी स्टेटमेंट त्यांनी दिली आहे. म्हणूनच आकाश आज सगळ्यांच्या समोर बाहेर आहे. खुद्द अभिजितच्या आईने आणि तुझ्या सासूने ही स्टेटमेंट दिली म्हणून तू त्याच्यावर आता काहीच बोलू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या पायाखालची जमीनच हादरते. पौर्णिमाला धक्का बसतो की रागिनीने ही स्टेटमेंट दिली तरी कशी. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पौर्णिमा म्हणत असते की हे बघ भूमी, हे जे काही घडलंय ना त्यामध्ये फक्त आकाशचा हात आहे. आकाशने हे सगळं घडवून आणलेलं आहे, परंतु काही झालं तरीही मी आकाशला माफ करणार नाही. जसं माझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे ना तसंच तुझ्या वाट्यालाही दुःख येणार. जसं मी सगळं भोगलंय ना माझ्या नवऱ्याच्या बाबतीत, माझा नवरा हा आज माझ्यासोबत नाही, तसं तूही भोगणार आहेस, लक्षात ठेव. तूही ते सहन करशील, हा माझा शाप आहे असं आता ती म्हणत असते.
त्यावेळेला मग इथे भूमी आता डॉक्टरला फोन करते आणि डॉक्टरला म्हणते की मॅडम, मला जरा त्रास होतोय छातीच्या मध्ये आणि माझ्या पोटाच्या मध्ये एक जागा आहे, तिथे अशी जोरात कळ येते आणि तिथे मला दुखत आहे असं ती सांगत असते. त्याच वेळेला त्या डॉक्टर मॅडम म्हणतात की एक काम करा, एक ना पेनकिलरची टॅबलेट आहे, मी ती तुम्हाला लिहून देते, ती टॅबलेट तुम्ही लवकर आणा आणि खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल असं आता इथे डॉक्टर हे भूमीला सजेस्ट करतात. आणि त्याच वेळेला भूमी हे सगळं बोलते आणि फोन ठेवते. तेवढ्यातच आता बाजूने आकाश आलेला असतो आणि आकाश हे जे काही भूमीचं बोलणं असतं फोनवरचं ते सगळं ऐकतो आणि त्यालाही धक्का बसलेला असतो. आकाश म्हणतो की भूमी, हे सगळं काय आहे, म्हणजे ही टॅबलेट वगैरे हे सगळं कशासाठी, असं आता इथे आकाश हा भूमीला म्हणतो. आणि भूमीचं ते बोलणं ऐकल्यानंतर आकाशला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं. या सगळ्यामध्ये भूमी ही आकाशला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल जे सत्य आहे आणि जी काही रिस्क आहे ते खरं सांगून टाकेल का, आणि आकाशला भूमीबद्दल सगळं सत्य समजेल की भूमी हे सगळं असंच लपवत राहणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.